गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत करूयात आज आपल्या नवीन एका छानशा व्हिडिओची. आणि हो, आम्ही चाललेलो आहोत बाहेर कुठेतरी सरप्राईज. ते मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावरच सांगेल. तोपर्यंत आपण ट्रॅव्हलिंगचा एन्जॉय करूयात. आणि हो, हे पहा, आता न्यू इयर येत आहे. तर ह्यावेळेस दरवेळेस आम्ही फिरायला जातो, पण ह्यावेळेस आम्ही नाही गेलो कुठे फिरायला. आणि तर कुठेही नाही गेलो म्हणण्यापेक्षा आम्ही कुठेतरी चाललो आहोत फिरायला. तर हे पहा, असं आपण ट्रॅव्हलिंग आणि छान प्रकारे एन्जॉय करत करत आपण जाऊयात. ट्रॅफिक एन्जॉय करूयात. असं छान विशालनगरचं आता हे ट्रॅफिक आहे. पहा किती सुंदर असं ट्रॅफिक आहे. आता ट्रॅफिकला आपण सुंदर उपमा दिल्यानंतर आपण ट्रॅफिक मधून थोडंसं चिल मारत जरा जाऊयात. ठीक आहे. आता आपण थोडंसं पहिल्यांदा ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत. आणि आम्ही चाललेलो आहोत कुठे ते मी तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतरच सांगेल. तोपर्यंत तुम्ही वेट करा. फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत युनिव्हर्सिटीच्या रोडला. युनिव्हर्सिटीपाशी जर पुण्यातले तुम्ही माहीत असेल, तुम्हाला माहीतच असेल की पुण्याचं विद्यापीठ रोड. तर तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि आज ना ट्रॅफिक आहे, बऱ्यापैकी जास्त ट्रॅफिक आहे आज. म्हणून आम्ही आज हळूहळूच आपलं चाललेलो आहोत. आता मी अशा छोट्या क्लिप्स घेत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे पहा, अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत. तर हे बघा, हा आहे विद्यापीठाचा नवीन ब्रिज आहे. तर आणि हा मेट्रोचा ब्रिज आहे ना वरचा. हा मेट्रोचा ब्रिज आहे. पहा, अशा प्रकारे आलेला आहे. आता तुम्हाला पुण्यामध्ये ना खूप, जर कोणी पुण्याला फार दिवस झाला आले नसेल ना, तर त्यांना खूप छान असं स्मार्ट पुणे पाहायला मिळेल. इतकं सुंदर असं डेव्हलप केलेलं आहे पुण्याला. ब्रिज आहेत, खालून वरून सगळीकडून ब्रिज आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, अशा प्रकारे सुंदर पुणे, छान पुणे. हे पहा, किती सुंदर असा ब्रिज आहे. खूप छान असा ब्रिज बांधलेला आहे. वरून मेट्रोचा ब्रिज गेलेला आहे. तर माझ्यासोबत पाहत राहा. असं आपण ट्रॅव्हल करत करत पुढे जात आहोत. आता सध्या आपण विद्यापीठ रोडला आहोत. हा फ्रेंड्स, हे आहे आपलं शिवाजीनगर. इतकं ट्रॅफिक आहे सध्या शिवाजीनगरला की विचारू नका. आणि आज आहे मंगळवार आणि भयानक असं ट्रॅफिक जॅम आहे इथे. खूप ट्रॅफिक आहे आज शिवाजीनगरला. आज नाही, जनरली रोजच असतं, पण आज आपण ह्या साईडला आलेलो आहोत. आणि ऑफिस टाइम आहे आणि आज मोस्टली सगळ्यांचा वर्किंग डे असतो, म्हणजे ऑफिसचा. त्यामुळे ट्रॅफिक खूप सारा आहे इथे. तर आपण मग अशा जात आहे. आपल्याला ॲक्च्युली ना घ्यायचं होतं लेफ्ट, पण आपण मग चुकून आलेलो आहोत पुढे. तर आता मग आपल्याला पुणे स्टेशनवरूनच जावं लागणार आहे हडपसरला. तर आपण जात आहोत सध्या हडपसरला. आणि तिथून पुढे कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला सांगेल. सरप्राईज. फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत पुणे स्टेशनला. तर हा पुणे स्टेशनचा कोणता एरिया आहे? कुठे आलो आहोत आता आपण? कोणता? ससून रोडला आहे. अण्णा, तुम्ही थोडं सांगू शकाल का हा रोड कोणता आहे तो? ससून रोड. त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगाल का? अण्णा येत ना लहानपणा. अण्णा जन्मलेत आमचे दौंडला. आणि दौंड वरून अण्णा पुण्याला यायचे. हो ना अण्णा? बस स्टॉप आहे चांगला. हा, पुणे स्टेशनचा बस स्टॉप, हडपसरचा बस स्टॉप आहे. पुढे पुणे स्टेशनचा बस स्टॉप आहे. हडपसर स्टेशनचा बस स्टॉप आहे. आणि काय आहे अण्णा? आतून परत बोगदा रस्ता आहे. आतून परत बोगद्याचा पण रस्ता आहे असं अण्णा सांगत आहेत. आणि अण्णांना पुण्यातली खूप सारी माहिती आहे. जेवढी म्हणजे आम्हाला कोणाला माहिती नाहीये तेवढी अण्णांना पुण्यातली माहिती आहे. का तर ते कारण मी सांगते. अण्णा राहिले आहेत दौंडला. म्हणजे अण्णा प्रॉपर दौंडचे आहेत. आमच्या अण्णा म्हणजे आम्ही दौंडचे आहोत प्रॉपर. त्याच्यामुळे मग दौंड ते पुणे खूप जवळ अंतर आहे. म्हणजे दौंड ते पुणे हे स्टेशनचं ट्रॅफिक तुम्ही पाहू शकता. आणि गप्पा ऐकत माझ्या. आणि दौंड ते पुणे ना अंतर किती आहे अण्णा? 60 किलोमीटर आहे. तर अण्णांचं सारखं पुण्याला येणं जाणं राहायचं. काही असेल की पुण्याला यायचं वगैरे, मेलनी यायचं. आणि अण्णांनी आहे ना, अण्णांचं पुण्यामध्ये दुकान पण होतं, जे आपलं तुळशीबागेतलं दगडूशेठच्या इथे जे दत्त मंदिर आहे ना, तुळशीबागेमध्ये दत्त मंदिर, त्या तिथे अण्णांचं शॉप होतं. त्याच्यामुळे अण्णांचे भाऊ ते आमचे बाळूमामा आहेत ते. त्याच्यामुळे पुण्याला म्हणजे अण्णांना खूप पुणे असं माहितीतले असं काही हे नाहीये. हो ना अण्णा? माहिती ना तुम्हाला पुण्यातलं?
दत्त मंदिरापाशी अण्णांचं दुकान होतं, त्याच्या अण्णांना पुणे म्हणजे हा तिथं बघ केवढे सारे वल्चर आहेत. हा, तर आमच्या अन्वीला सगळीकडे वल्चर दिसतात आणि वल्चरच्या शोधत असते. तर अशा प्रकारे मग आहे ही पुण्याची माहिती. जेवढी आमच्या मिस्टर दिगेंना पण पुण्याची माहिती नाही, तेवढी अण्णांना पुण्यातली माहिती आहे. अण्णांना पुण्याचा चप्पा ना चप्पा माहित आहे. अण्णा पुण्यामध्ये म्हणजे खूप फिरलेले आहेत, त्याच्यामुळे मग म्हणजे मी तुम्हाला त्यांचं ही नाही सांगते, पण एक माहिती सांगतेय. मम्मा घर किती वर्ष झाली ते बघ वल्चर आले. हा, वल्चर दाखवते. आणि तर आपण आता ना हडपसर मध्ये गेल्यावरती व्हिडिओ हे करूयात, भेटूयात. आहोत सध्या फ्रेंड्स दक्षिण कमांड इथे, विधान भवन वगैरे पुण्याचा जो मिलिटरी एरिया आहे तिथे आलेलो आहोत आपण सध्या. हे सगळी मिलिटरी एरिया आहे. आणि अशा प्रकारे आता मी शूटिंग करून दाखवत आहे तुम्हाला की किती सुंदर वातावरण पहा. इथलं खूप सुंदर असं वातावरण असतं, व्ह्यू इथला खूप छान असतो. हे पहा, अशी आमची मिलिटरी फोर्स आहे आणि किती सुंदर आहे पहा. इथे 26 जानेवारीला 15 ऑगस्टला खूप छान करतात इथे डेकोरेशन वगैरे, खूप सुंदर. आणि मी ना आज ॲक्च्युली मागं बसलेली आहे. माझी मुलगी आहे ना, ती मला पुढे बसूनच देत नाही, मग त्याच्यामुळे मी पाठीमागे बसून शूटिंग करत आहे. पहा किती सुंदर, किती स्वच्छ आणि सुंदर आमचं पुणे आहे. आय एम प्राऊड ऑफ यू माय स्टेट महाराष्ट्र अँड माय सिटी पुणे सिटी. हे पहा किती सुंदर असं आहे. आणि आमची मिलिटरी फोर्स, आर्मी फोर्स आहे तेवढीच भारी आहे. सबसे बेस्ट मराठा बटालियन. माहिती आय एम प्राऊड ऑफ यू माय आर्मी फोर्स. माहिती हे पहा किती छान आहे. मला ना नेहमी फ्रेंड्स इथलं वातावरण खूप आवडतं, ह्या भागातलं. आम्ही आहे ना 2 व्हीलरवरती पण येतो कधी कधी. इथं आमच्या आहेत ना हडपसरला आहेत ना खूप सारे रिलेटिव्ह राहतात ना, मग त्यांच्याकडे जर कधी यायचं असेल ना तर आम्ही पूर्वी यायचो 2 व्हीलरवरती. तर फार मजा यायची इथून येताना, छान वाटतं. हे पहा किती सुंदर असा एरिया आहे हा, किती छान एरिया आहे, खूप निसर्गरम्य एरिया आहे. आणि पुण्याला ना चोहो बाजूने आर्मी आहे, त्याच्यामुळे खूप झाडी वगैरे आहे पुढं, म्हणजे छान आहे. हे पहा किती सुंदर असं आहे. फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत चंदननगर बायपास रोड. तर आता आपण हडपसर मध्ये आलेलो आहोत. तर इकडे आहे मगरपट्टा आणि हे पहा अशा प्रकारे हडपसर आहे. आणि इकडे आता आपण चाललेलो आहोत. तर आता आपण सरळ 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 चाललेलो आहोत. हा हे पहा, तर आता आपण आहे ना अन्वीला आमच्या घ्यायचा आहे क्रीम रोल. माहित नाही का तिला क्रीम रोल खूपच जास्त आवडतो. आणि आता आपण आहे ना सोलापूर हायवे सोडून आता आपण चाललेलो आहोत. कुठे हो? सोलापूर हायवेच आहे, पण आपल्याला सोलापूर हायवेज, पण आपण कुठे चाललेलो आहोत? ब्रिजच्या वरून चाललेलो आहोत. आता बारामती रोडला चाललेलो आहोत. तर आम्ही हे पहा, आता तुम्ही गेस करू शकाल का आम्ही कुठे चाललेलो आहोत ते. हे पहा, गेस 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 फ्रेंड्स, तर आम्ही कुठे चाललेलो आहोत? हा आमच्या अण्णांचा पालखी मार्ग आहे. आमच्या अण्णा आहेत ना दरवर्षी वारीला जातात, आषाढी वारीला जातात. अण्णा त्याच्याबद्दल माहिती सांगा, आषाढी वारी बद्दल. आषाढी वारी म्हणजे कसं आहे, सोलापूर हायवे. हा थांबा 1 मिनिट थांबा, तुम्हाला ते शॉर्ट मध्ये पाहायला मिळेल. आषाढी वारी बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझा शॉर्ट्स पाहू शकता, मी ते शॉर्ट्स मध्ये अपलोड करेन. फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत फुरसंगीला. आणि फुरसुंगीवरून आम्हाला ट्रॅफिक लागलेला आहे. पण हे पहा, फुरसुंगीला किती सारे गाड्या, साड्यांचे शॉप्स आहेत. होलसेल साड्यांचे जे शॉप्स आहेत ना ते खूप आहेत फुरसुंगीला. आणि फुरसुंगी ओळखलंच याला जातं की साडी डेपो म्हणून. इकडे खूप सारे साड्यांचे शॉप्स आहेत आणि होलसेल साड्या खरंच इथे छान मिळतात. पहा फ्रेंड्स, इथे किती सारे मिल आहेत. हे पहा, साड्यांचे खूप सारे डेपो आहेत इथे. तर हे आहे फुरसुंगी. आणि फुरसुंगीला सगळीकडे तुम्हाला असे होलसेल कपडे मिळतील आणि सगळं काही इथे होलसेल मिळते. हे पहा, खूप मोठे मोठे मुलचंदचे वगैरे, गायत्री, मोठे मोठे हे आहेत. हे पहा, मंगलमूर्ती वगैरे, किती सारे पहा होलसेल साड्यांचे डेपो आहेत. आता लग्नसराई सुरू आहे त्याच्यामुळं गर्दी तुम्हाला तितकीच पाहायला मिळेल याला. साड्यांचे डेपो आहेत, भांड्यांची दुकानं आहेत, खूप सारे बस्ते वगैरे लोक इकडून मांडतात. पुणे टेक्सटाईल मार्केट प्रायव्हेट लिमिटेड. हे पहा, इथे खूप सारं आहे, फर्निचर वगैरे, बेडशीट वगैरे सगळं काही मिळतं इथं.
आणि छान आहे इथे पहा सगळं काही. आता तुम्हाला फ्रेंड समजलंच असेल की आम्ही जवळपास कुठे चाललेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत सासवडला. तर आम्ही सासवडला चाललेलो आहेत आणि सासवडला काही माझ्या बापाचं गठोडं नाही पुरलेलं. तर तुम्हाला सरप्राईज आम्ही कुठे जाणार आहोत ते लवकरच मोठा ब्रिज समजेल. बांधणार आहे तिथं, सध्या राडा झालेला आहे. आणि हे पहा किती छान आहे. आपण आलेलो आहोत उरुळी देवाची ना, देवाच्या उरुळीला आलेलो आहोत आपण आता. इकडे पहा, आणि इकडे आता सुरू झालेला आहे पहा. इकडे आता गुंठ्यांवरती वगैरे प्लॉट विकत आहेत. तर 10 लाखाला 15 लाखाला इथे प्लॉट आहेत. जर कोणाला घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. जर कोणाला खाली प्लॉट घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आहे हे की इकडे बरेच असे ऍड लागलेले आहेत की इथं प्लॉटिंग वगैरे होत आहे, असं तसं चाललेलं आहे इथे. जर कोणाला घ्यायचं असेल तर आय थिंक इकडे रिकाम्या जागा असतील आणि घेत असतील लोक इकडे. तर आहे इकडे 15 लाखाला वगैरे लिहिलेलं आहे त्यांनी. तर 15 लाखाचं जवळपास ते देतील, 10-12 लाखाला कमी करून. तुम्हाला जर पाहिजे नसेल, कोणाला घ्यायचं असेल तर बघा, विचार करू शकतात. आणि आता सिकुटर ट्रॅफिक मधून आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि फार तुम्हाला आता ताणत नाही. आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. तर आम्ही जेजुरीला चाललेलो आहोत. आम्ही पाया पडण्यासाठी चाललेलो आहोत जेजुरीला. आणि अशा प्रकारे आता आम्ही ट्रॅव्हल करत आहोत. तर थोडंसं म्हणजे ट्रॅफिक आता सध्या आम्हाला कमी मिळालेलं आहे, नाही तर ट्रॅफिक फारच लागलं होतं. रोडही खूप खराब होते इकडचे. जर कोणाला यायचं असेल ना तर मी सजेस्ट करेन की त्यांनी कात्रज बापदेव घाट आहे ना, तर तिकडून यावं, इकडून काही येऊ नये. एवढं नाही खोलायचं. तर आता आम्ही इकडे थोडंसं ट्रॅफिक आहे, पण रोड अतिशय खराब आहे. जिकडे तिकडे रोडचं काम चालू आहे. तर फॉर द इन्फॉर्मेशन ओनली मी हे देते की यायचं असेल तर सासवड मार्गे, म्हणजे इकडून येऊ नका तुम्ही ह्या घाटातून. तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही कात्रज मार्गे येऊ शकता. तिकडून थोडंसं ट्रॅफिक कमी लागेल तुम्हाला, अशी शंका म्हणजे असं मी सुचवू शकते तुम्हाला. आणि चाललेलो आहोत आम्ही आता. आता आम्ही ना दिवे घाटात आम्हाला लागेल जवळपास. तर इकडे दिवे घाटाच्या खाली आहोत आम्ही. आणि इतकं सारं ट्रॅफिक आहे. आणि अण्णा माहिती देत आहे का, तर अण्णांचा हा पालखी मार्ग आहे. तर अण्णा सांगतायत की कसं आहे काय इन्फॉर्मेशन देत आहेत अण्णा आता मला जरा याच्याबद्दल. थांबा थांबा. तर हे सगळं आहे आता सध्या. फ्रेंड्स, हा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग विसावा, माऊलींची पालखी इथे विसावा घेते. आणि इथे आता घाट सुरू होत आहे. तर हे पहा, समोर असा घाट चालू झालेला आहे. आता दिवे घाट म्हणतो ना आपण, तो दिवे घाट आहे आता हा स्टार्ट झालेला आहे. तर आता आपण इकडून काय आरामाने जाणार आहोत इथून. अशा प्रकारे पहा, छान प्रकारे हे पहा, इथून असा दिवे घाट जो आहे तो स्टार्ट होत आहे, आता झालेला आहे जवळपास. आणि प्रदूषण पहा इतकं आहे ना की समोरचं काहीही दिसत नाहीये. त्याला धुक्यामुळे आहे का प्रदूषणामुळे आहे काही समजायला मार्ग नाही, मला तर माहित नाही. पण आहे म्हणजे काही समोरचं तर काही दिसतच नाहीये. हे पहा, इतकं सारं हे प्रदूषण आहे का धुकं आहे थंडीचं काय माहिती. अशा प्रकारे हा चालू झालेला आहे. दिवे घाट आहे हा. तर तुम्ही ह्या दिवे घाटातून कधी गेलेला आहेत का? तर अण्णा सांगतायत आमचा की ते हे घाट चढतात, चालत चढतात. जेव्हा पालखी जाते ना त्यावेळेस ते हे घाटातून अशा चढत ते या घाटातून जातात. तर आता मी ना याचे शॉर्ट्स पण काढणार आहे या घाटाचे, की आपण आहे ना विठोबा रुक्माई पण याच घाटावरती आपल्याला दिसतात पहा. चालले बघा, ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. एवढा मोठा फोडणार आहे डोंगर बघा, डोंगर कसे फोडलेले आहेत पहा लोकांनी घर बांधण्यासाठी करण्यासाठी, रस्ता बांधण्यासाठी हे फोडलेले आहेत. हे पहा अशा प्रकारे हडपसर वगैरे हे पहा अशा प्रकारे फोडलेले आहे त्यांनी. सगळं काही फोडलेलं आहे. चढताना आषाढीच्या टायमाला 4 तास लागतात. ऊन वारा पाऊस तेवढा वारकरी अंगावर घेत चालतो. कमीत कमी 4 तास लागतात बघा, एवढी गर्दी असते. हे पहा फ्रेंड्स, इकडे खाली ना कुठेतरी मस्तानी तलाव आहे असं आमचे मिस्टर दिघे सांगत आहेत. मिस्टर दिघे म्हणजे सुमित दिघे सांगत आहेत. हे पहा, आता आपण असं दिवे घाट पार करत आहोत आणि इतके सारा रस्ता खोदलेला आहे, रस्त्याचं काम चालू आहे इकडे. आणि किती सुंदर नजारा आहे पहा, किती छान असा नजारा आहे. हँड ब्रेकचा भल्ला केला मी. खरंच छान दिसतंय रे.
झाडांवरती दव पडल्यासारखं का काय पडल्यासारखं दिसतंय ते? अरे प्रदूषण नाही. प्रदूषण आहे हे. आमचे दिघे म्हणतात प्रदूषण फार झाले. काहीतरी असं वाटतंय की हे झाड पहा किती सुंदर असं आहे, किती छान आहे हे पहा. हे पहा. फिलिंग रॉक्स. तुम्ही रस्त्याचा आनंद घ्या. पहा किती सुंदर असं आहे. रस्त्याचं काम चालू आहे. छान छान रोडचं काम चालू आहे. फ्रेंड्स, आता इकडेही PMT येत आहेत. आता आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहोत. तर हे पहा अशा प्रकारे होत आहे. आणि हे पहा इथे हे आहे. आणि आम्ही आता जेजुरीला जात आहोत. तर इकडे ते मोठं विठोबा रुक्माई दिसतात. जेव्हा आपण वारीला जाताना पांडुरंग दिसतात. तर हे पहा सगळ्यांवर लक्ष ठेवताना पांडुरंग माऊली दिसतात ते आहेत. आणि किती छान आहे पहा सगळं काही. आता आम्ही इथं SK वडेवाले आहे तिथे अन्वीने हे घेतलेलं आहे. आणि अन्वी असं कर का थोडंसं, असं कर ना आणि थोडंसं माझा व्हिडिओ काढला. आणि हे पहा अन्वीने असं घेतलेलं आहे. आणि आम्ही अशा प्रकारे क्रीम रोल घेतलेला आहे अन्वीने. आणि आता पाहू आता काहीतरी इथून घेतो आता आम्ही. आणि से हाय करे आम्ही चहा कॉफी वगैरे एन्जॉय करून आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या नेक्स्ट ह्याला की जे आहे जेजुरी. तर ह्या आहे पालखी मार्ग 20वा घाट चढला की इथे पालखी 20व्याला थांबते आणि मग इथून मग पुढे जाते. हे पहा इथे आहे अशा प्रकारे. इथं श्री संत सद्गुरू नारायण बाबा महाराज प्रवेशद्वार झेंडेवाडी ग्रामपंचायत. तर झेंडेवाडी आहे. अण्णा म्हणतात की पूर्वी इथे काहीच नव्हतं, आत्ता इथं हे सगळं झालेलं आहे. आणि हे पहा अशा प्रकारे आहे. लोणंद, फलटण, पंढरपूर वगैरे सगळं काही आहे. आणि आता आम्ही जात आहोत. तर चला आता अण्णांनी हे केलेलं आहे. अण्णा पुढे बसलेले आहेत आणि आम्ही मागे बसलेलो आहोत. पहा फ्रेंड्स, इथून पुढे रस्ता ना बऱ्यापैकी चांगला आहे. मागे रस्ता खूप खराब होता आणि इथे आता रस्ता छान लागलेला आहे. तर आता आपण जात आहोत जेजुरीच्या दिशेने. हे पहा सुंदर सुंदर गाण्यांचा आनंद घेत थोडासा मध्ये स्टॉप घेतलेला आहे आपण. आणि असं करत करत थोडंसं रमत गमतच आम्ही चाललेलो आहोत. फार काही म्हणजे असं हे नाही करत येत आम्ही प्रवास. म्हणजे थोडासा रमत गमत चाललेला आहे आपला असा प्रवास. बस वगैरे दिसत आहेत आणि अशा प्रकारे आपण व्ह्यू एन्जॉय करत करत चाललेलो आहोत. हो, तर अण्णा पण इन्फॉर्मेशन देत आहेत त्यांच्या पालखी मार्गाची की ते कुठून जातात, कसे जातात, कुठे थांबतात वगैरे. तर सगळी माहिती आपण घेत त्यांना विचारत अण्णांसोबत आपण गप्पा गोष्टी करत आपण सध्या चाललेलो आहोत. तर अशा प्रकारे आपण व्ह्यूही एन्जॉय करत जात आहोत. आणि हो, मी जेजुरीचा जो आहे ना मेन जो व्हिडिओ तो मी दुसरा टाकणार आहे, याच्यामध्येच तो नसणार आहे. तर आपण इथपर्यंत कसं आलोत त्याचा हा व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंगचा, प्रवासाचा. आपण मध्ये काय एन्जॉय केला, आपण कुठे कुठे काय पाहिलं. इथे चूल मटण आहे आणि रस्त्यांमध्ये खूप सारे मटणचे वगैरे आहेत लोकांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. तर लोकांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी वगैरे खूप सारे हॉटेल वगैरे आहेत. तर मग आपण असे हॉटेल वगैरे पाहत आपण व्ह्यू एन्जॉय करत आणि गर्दी तर असणार आहे जेजुरीला, का तर लग्नसराई वगैरे आहे. तर हा व्हिडिओ आपण जेजुरीपर्यंत कंटिन्यू करणार आहोत आणि तिथून पुढे मग आपण दुसरा व्हिडिओ काढणार आहोत जो मी जेजुरीला चढताना वगैरे दुसरा व्लॉग येईन. तर तोपर्यंत मग तुम्ही हा एन्जॉय करा. तर फ्रेंड्स, आता आपण एंटर केलेला आहे जेजुरीमध्ये. तर म्हणा सगळेजण माझ्यासोबत येळकोट येळकोट, जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट. आमच्या गणपती बाप्पांनाही मी सध्या जेजुरीला आणलेला आहे. हे गणपती बाप्पा. तर हे पहा अशा प्रकारे गणपती बाप्पाही जेजुरीला आलेले आहेत. तर आता आपल्याला दिसत आहेत पहा जेजुरीचा गड दिसत आहे. हे पहा अशा प्रकारे आपण जेजुरीमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण जेजुरीचं दर्शन घेणार आहोत. पहा किती छान असं जेजुरी आहे. आता थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला दिसणार. आणि म्हणते की मला अजून तो गड दिसत नाहीये. हे पहा अशा प्रकारे आपण जेजुरीमध्ये आलेलो आहोत. मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर असं ज्याला म्हणतात, असं जेजुरी गड मध्ये आता आपण आलेलो आहोत. पहा येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. इथेच कुठेतरी शाळा भेळाय, तिथं पार्किंग करावी लागते. इथेच कुठेतरी आता पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथे. तर पाहूयात आपण कुठे गाडी पार्किंग वगैरे करायची. तर तुम्हाला थोडीशी झलक मी दाखवेल दिसलं तर इकडून गाडीतून आता सध्याला.
नाहीतर मग माझा तुम्ही दुसरा व्हिडिओ पाहू शकता ज्याच्यामध्ये पूर्ण मी तुम्हाला जेजुरी काय लहान ना अजून पार्किंग दाखवेल. हे पहा अशा प्रकारे दिसत आहे जेजुरी. खंडोबा पिवळा झाला हळद लागली. या शाळेत होतं मागच्या वेळी पार्किंग. अच्छा शाळेतच करायचं का पार्किंग. हे पहा सगळं दिसत आहे जेजुरीचा. येऊ काही तर टर्न का पुढे जायचे अन्न मला. चला ना पुढे आज असेल पार्किंग तर त्या फ्रेंड्स आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. आम्हाला ऍक्च्युली यायला मग चांगले 12:30 झालेले आहेत आता. आणि अशा प्रकारे आता आपण आतमध्ये पार्किंग करूयात. हा. व्हिडिओ रेकॉर्ड करू नको मग लोक एवढ्यात काढायचं काम अच्छा अच्छा अच्छा. ते करा. तर फ्रेंड्स इथे आता आहे ना जे यांनी पावती नाही घेतली म्हणून ते आहेत ते समोरचे ते माघारी चाललेले आहेत. तर इथे 60 रुपये देऊन आपल्याला पावती घेऊन आतमध्ये जावं लागतं जेजुरीला. तर अशा प्रकारे आणि प्रायव्हेट पार्किंग आहे तिथे लावावं लागतं. तर भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता इथे आपण जेजुरी ते तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता आपण पुढे जाऊयात आपण आता. जेजुरीचा व्हिडिओ मी नक्की दुसरा व्लॉग करेल. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला पुणे टू जेजुरी तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. येळकोट जय मल्हार जगदंब जगदंब.